काय मग मित्रांनो, पहिल्या 2 सूत्रांनी डोकं गरगरायला लागले का? अजिबात काळजी करू नका, कारण आज तुमची मराठी लेक्चरवाली घेऊन आली आहे गणितातलं सर्वात शॉर्टकट सूत्र. आज आपण शिकणार आहोत सराव संच 51, जिथे मोठमोठी गणितं फक्त 2 स्टेपमध्ये फर्स्ट होतात. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. आजचं आपलं सूत्र आहे 2 कंसांचा काय आहे रे? गुणाकार. पण चिन्हांचा काय आहे? फेरफार. कारण पहिल्या कंसामध्ये आहे बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे वजाबाकी. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पहिल्या कंसामध्ये बेरीज असते आणि दुसऱ्या कंसामध्ये काय असते रे? वजाबाकी. पण त्यामध्ये असणारी पदे हे काय असतात रे? सारखे असतात. म्हणजे इथं काय आहे? एक्स अधिक वाय. इथे आहे जे पद, ह्या 2 पदांची जी बेरीज आहे तशीच इथे असणारी जी वजाबाकी आहे ती सुद्धा कशाची आहे रे? एक्स वायचीच आहे. तर ह्या पदांची आपण काय करतो रे? बेरीज किंवा वजाबाकी. तेव्हा उत्तर फक्त काय येतं रे? पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग एवढंच येतं. लक्षात आलं का? तर प्रश्न पहिला काय विचारलं आहे बघा. जे काही विस्तार सूत्र वापरून आपल्याला काय करायचं आहे? खालील गुणाकार लिहायचा आहे. आता बघा, हे एकदम सरळ आहे. सूत्राप्रमाणे जाऊया. सूत्र काय आहे रे आपलं? तर सूत्र काय आहे बघा, की पहिल्या कंसामध्ये काय असते रे? बेरीज. म्हणजेच काय? ए अधिक बी. आणि दुसऱ्या कंसामध्ये काय असते रे? वजाबाकी. तेव्हा ह्याचं उत्तर काय येतं रे? एचा वर्ग वजा बीचा वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच आता इथे जे काही आपण घेतलेलं आहे काय आहे? इथे आहे एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय बरोबर. इथे काय येणार आहे? एचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे? एक्स वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे? वायचा वर्ग. काय येणार आहे? वायचा वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतरनं प्रश्न दुसरा काय विचारला आहे बघा. आता एका कंसामध्ये आहे वजाबाकी, दुसऱ्या कंसामध्ये आहे बेरीज. सूत्र काय आहे आपलं? तर सूत्र आहे ए अधिक बी. ए अधिक बी आणि ए वजा बी. ह्याचं उत्तर काय येतं रे? तर येतं पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजेच इथे जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर काय येणार आहे? तर इथे येणार आहे बघा, पहिल्या पदाचा वर्ग काय येतो रे? 3x वर्ग वजा जे काही दुसरं पद आहे ते किती आहे रे? तर 5चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, 3चा वर्ग काय येतो रे? 9. आणि हा जो काही एक्स आहे ह्या एक्सचा वर्ग काय येतो रे? एक्स वर्ग वजा 5चा वर्ग काय येतो रे? 25. म्हणजेच जो काही हा गुणाकार आहे हा एवढा गुणाकार करण्यापेक्षा ह्या पद्धतीनं गेलं तर काय होईल रे? एकदम सोपं होतं. त्यानंतर पुन्हा काय आहे बघा, ए अधिक एक्स ए अधिक 6 ए वजा 6. पहिल्या कंसामध्ये आहे बेरीज, दुसऱ्या कंसामध्ये आहे वजाबाकी. म्हणजे सूत्र आपलं काय आहे? ए अधिक बी आणि ए वजा बी बरोबर काय येतं रे? एचा वर्ग वजा बीचा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा, जर मी ए वर्ग बरोबर काय येणार आहे? तर इथे येणार आहे ए वर्ग. काय येणार आहे? ए वर्ग. आणि जो काही बी आहे म्हणजेच काय आहे? 6. तर इथे काय येणार आहे? 6चा वर्ग. जर एचा वर्ग काय येतो? ए वर्ग आणि 6चा वर्ग काय येतो रे? 36. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जे काही प्रश्न तिसरा आहे ह्यामध्ये 2 कंसांची जर आपण गुणाकार केला तर ह्या सूत्राप्रमाणे काय येतं? ए वर्ग वजा 36. त्यासोबतच आता इथे आहे छेदामध्ये संख्या. मग हे खूप अवघड आहे का? तर अजिबात नाही. मी काय केलं? हे जे काही सूत्र आहे हे सूत्र लिहिलं. काय आहे सूत्र आपलं? तर ए अधिक बी आणि काय आहे रे? ए वजा बी. म्हणजे एका कंसामध्ये बेरीज आहे तर दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी. तर काय येतं ते? एचा वर्ग वजा बीचा वर्ग. बघा, एला मी काय म्हणलं? इथे थोडंसं मी लिहिते. एला काय म्हणलं? तर एला म्हणलं एक्स छेद 5 आणि बीला काय म्हणलं रे मी? 6. लक्षात आलं का? तर आता सूत्राप्रमाणे कसं येईल बघा. तर मी काय लिहिणार आहे? इथे काय येणार आहे? एचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे बघा? एचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे? एक्स छेद 5चा वर्ग वजा बीचा वर्ग काय येणार आहे? तर बीचा वर्ग येणार. बीचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे? 6चा वर्ग. आता हे जर मी सोडवलं तर काय येणार आहे बघा? एक्सचा वर्ग
काय येतो एक्स वर्ग आणि 5चा वर्ग काय येतो रे 25 वजा 6चा वर्ग काय येतो बघा 36. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही प्रश्न पहिला होता ह्यामध्ये आपण सूत्र कुठलं वापरलं रे, जे काही विस्तार सूत्र आहे. काय आहे, पहिल्या कंसामध्ये पदांची बेरीज असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये पदांची वजाबाकी असेल तर तो काही उत्तर येतं. तर काय येतं, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. लक्षात आलं का? तसंच जे काही विस्तार सूत्राचा उपयोग करून आपल्याला काय करायची रे, किंमत काढायची. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर आता इथे बघा, आता ह्यांचा जर आपण गुणाकार करायला गेलो, काय आहे संख्या 502 गुणिले 498. तर आपल्याला काय करावं लागेल रे, खूप वेळ लागेल. आता आपण काय करूया, हे जे काही सूत्र पाहिलं ह्या सूत्रामध्ये आपण काय करूया, हा गुणाकार बसवूया. म्हणजेच काय बघा, हे जे काही 502 आहे ह्या 502ला मी असं लिहिलं तर बघा, ह्या 502ला मी काय लिहिलं रे, 500 अधिक 2. काय लिहिलं, 500 अधिक 2 म्हणजेच काय 502. आणि हे 498ला मी काय केलं रे, 500 वजा 2, 500 वजा 2 बरोबर काय येणार आहे 498. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, एका कंसामध्ये आली बेरीज, दुसऱ्या कंसामध्ये आली वजाबाकी. तर आपल्याला काय माहिती आहे, तर ते काय येतं रे, ए वर्ग वजा बी वर्ग. लक्षात आलं का? 500ला मी ए म्हणलं आणि बीला काय म्हणलं रे, 2 म्हणलं. तर इथं काय येणार आहे बघा, तर इथं येणार आहे 500चा वर्ग वजा बी म्हणजे काय येणार आहे 2चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, 5चा वर्ग काय येतो रे 25. काय येतो 25. आता इथे 2 शून्य आहेत, 2 शून्य आहेत म्हणजेच वर्ग आहे. तर आपल्याला काय करावं लागेल रे, 4 शून्य द्यावे लागतील. म्हणजेच काय येणार आहे 2,50,000. हा काय आहे रे 500चा वर्ग वजा 2चा वर्ग काय येतो 4. बघा, 2,50,000मधून जर मी 4 वजा केले तर ते काय येतं रे 2,49,996. काय येतं 2,49,996. म्हणजेच जे काही विस्तार सूत्र आहे काय आहे, पहिल्या कंसामध्ये काय असेल बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये जर वजाबाकी असेल तर ते सूत्र काय येतं रे, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. तसंच जे काही 97 गुणिले 103 मी हे अशा पद्धतीने लिहिले. म्हणजेच काय की 97 ही संख्या मी काय लिहिली रे, 100 वजा 3 काय येतं रे 97. आणि 103 ही संख्या मी 100 अधिक 3 लिहिली. काय लिहिली 100 अधिक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, पहिल्या कंसामध्ये आहे वजाबाकी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय आहे रे बेरीज. म्हणजेच मी हे काय लिहिलं 97 गुणिले 103 बरोबर 100 वजा 3 आणि 100 अधिक 3. म्हणजेच इथे काय येणार आहे ए वर्ग आणि ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए काय आहे रे 100. म्हणून इथं काय येणार आहे बघा 100चा वर्ग वजा 3चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, 100चा वर्ग किती येतो रे, तर 100चा वर्ग काय येणार आहे 10,000. काय येणार आहे 10,000 वजा 3चा वर्ग काय येतो 9. ह्या दोघांची जर मी वजाबाकी केली तर ती काय येणार आहे 9,991. काय येणार आहे 9,991. म्हणजेच हा जो काही मोठा गुणाकार ह्यासाठी जो वेळ लागतो त्यामध्ये जर आपण सूत्रामध्ये ह्याला बसवलं तर अगदी काय होतं रे, काही वेळातच आपल्याला काय होतं उत्तर मिळून येतं. त्यानंतरनं काय आहे बघा 54 गुणिले 46. आता ह्या 54ला मी काय म्हणलं रे 50 अधिक 4. काय केलं बघा, जे काही 54 संख्या आहे ह्या 54ला मी काय म्हणलं रे 54 बरोबर 50 अधिक 4. आणि जे काही 46 आहे ह्या 46ला काय केलं मी 50 वजा 4. म्हणजेच काय आलं बघा, एका कंसामध्ये आली बेरीज तर दुसऱ्या कंसामध्ये आली वजाबाकी. जर मी सूत्राप्रमाणे गेले तर सूत्र काय येतं रे आपलं ए वर्ग वजा बी वर्ग. मग ए म्हणजेच काय आहे 50
50चा वर्ग वजा 4चा वर्ग काय येतो 4चा वर्ग. 50चा वर्ग काय येतो रे तर तो येतो 5चा वर्ग येतो 25 आणि हा 2चा वर्ग शून्याचा वर्ग काय येणार आहे 2 वेळा 0 म्हणजेच काय आलं 2500 किंवा त्याला आपण काय म्हणतो रे 2500 वजा 4चा वर्ग काय येतो रे तर तो येतो 16. 2500मधून जर मी 16 वजा केले तर ती किंमत किती येते रे 2484 काय येते 2484. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा पुढील संख्या काय आहे 98 गुणिले 102 म्हणजेच मी 98 या संख्येला काय घेतलं रे 98 ही संख्या मी अशा पद्धतीने लिहिली 100 वजा 2 हे काय घेतले रे 98 ही संख्या मी अशी केली 100मधून 2 वजा केले की 98 येतात आणि 102 ही संख्या मी काय घेतली रे 100 अधिक 2 म्हणजेच काय आली 102. जर सूत्राप्रमाणे घेतलं तर काय येणार आहे बघा तर ए वर्ग वजा बी वर्ग. ए म्हणजे आहे 100 आणि बी म्हणजे काय आहे रे 2. तर इथे काय येणार आहे बघा इथे येणार आहे 100चा वर्ग वजा 2चा वर्ग. बघा 100चा वर्ग काय येतो रे तर 1चा वर्ग येतो 1 आणि इथं काय आहे 2 शून्य म्हणजेच इथं वर्ग असल्यामुळे मला काय करावं लागेल 4 शून्य द्यावे लागतील 1 2 3 4 म्हणजेच हे काय आलं 10,000 वजा 2चा वर्ग काय आला रे 4. बघा 10,000मधून जर मी 4 घालवले तर काय येतात रे 9,996 काय येतात 9,996 म्हणजेच 98 गुणिले 102 बरोबर काय येतात 9,996. बघितलं विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये आपण कोणताही पाढा म्हणला नाही किंवा कोणतीही मोठी आकडेमोड न करता फक्त हे जे काही सूत्र आहे ह्या सूत्राचा वापर करून आपण काय केले उत्तर काढलेलं आहे. जेव्हा आपण विस्तार सूत्राचा वापर करतो तेव्हा आपल्याला काय फक्त बघायचं आहे पहिल्या कंसामध्ये दोन्ही पदांची बेरीज असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये त्याच दोन्ही पदांची काय असेल रे वजाबाकी असेल तर आपल्याला सूत्र काय मिळतं ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही सराव संच आहे हा सराव संच 51चा मॅजिक फॉर्म्युला आता तुमच्या काय आहे रे खिशात आहे. गणिताचा सराव करत राहा कारण सरावच तुम्हाला परफेक्ट बनवतो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या या मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन जोशात. तोपर्यंत डोकं शांत ठेवा आणि गणिताच्या या बैजिक सूत्रांचा सराव करत राहा.